प्रत्येक समाजाच्या इतिहासात असा एक क्षण येतो जेव्हा काही मुठभर लोक परिवर्तनाची दिशा ठरवतात आणि याच परिवर्तनाचा परिणाम पुढच्या अनेक पिढ्यांवर होतो. आता परिवर्तन हा जरी निसर्गाचा नियम असला तरीही अंधश्रद्धांनी जखडलेल्या समाजात परिवर्तनाची सुरुवात नेहमीच कठीण असते. पण 1996 साली यवतमाळ जिल्ह्यातील राळेगाव येथे उभी राहिलेली प्रेरणा ग्राम विकास संस्था ही या गोष्टींना अपवाद ठरते आहे. या संस्थेने आपला पाया ग्रामीण आणि आदिवासी भागातील समस्यांवर लढा देण्यासाठी रोवला. उपजीविका निर्माण करणे, अंधश्रद्धांवर जनजागृती करणे. त्याला खूपच वाईट नजरेनं गावातले लोक पाहत होते. विधवा आली, अरे बापा ही नाही करायचं, इले हात नाही लावू द्यायचं, इले हा अपशगुन होते असं म्हणून वागत होत्या. आणि दूर 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 राहत होती. कोणत्याही कार्यक्रमामध्ये नेलं तर नाही ह्या बाई जमत नाही. तर गावात त्या महिला जमा केल्या, विधवा महिला जमा केल्या आणि त्यांनी डाकुरेताईनं मीटिंग घेतली आणि त्यांचा हळद कुंकवाचा कार्यक्रम केला. गजरे दिले त्यांना लावायला मस्त. आणि आजपासून असे आपण करायचं नाही बा, विधवा म्हणून नियम नाही ठेवायचा. विधवा हे कशामुळे झाले, कोणी पद्धत लावली अशी, हे चांगली नाही आहे. महिलांच्या सक्षमीकरणासाठी कार्य करणे ही त्यांची पायाभूत उद्दिष्टे आहेत. ग्रामीण महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवण्यासाठी या संस्थेने 1140 स्वयंसहाय्य गट स्थापन केले. या गटांमध्ये 15,000 पेक्षा अधिक कुटुंबे सहभागी आहेत. हे गट केवळ आर्थिक स्वावलंबनाचं साधन नाही, तर त्यांच्या सामूहिक शक्तीचं प्रतीक बनले आहेत. शेतीत काम करणाऱ्या महिलांसाठी संस्थेने सेंद्रिय शेतीचा मार्ग दाखवला. रासायनिक खतांच्या अतिवापरामुळे नुकसान झालेल्या जमिनींवर परत सेंद्रिय शेतीची कास धरली. प्रेरणा संस्थेमधून आमची मीटिंग झालेली आहे. त्यामध्ये आम्हाला सर्व काही मीटिंगमध्ये दशपर्णी, कंपोस्ट खत, गांडूळ खत यामधून माहिती मिळाली. नंतर मग मी स्वतः आपल्या शेतामध्ये वापर करण्यासाठी स्वतः दशपर्णी अर्क, निंबोळी अर्क, गांडूळ खत, कंपोस्ट खत हे तयार करून आम्ही आमच्या शेतामध्ये स्वतः वापरत आहे. आणि त्या कामात 60 महिलांनी आपला ठसा उमटवला. महिला सक्षमीकरणासाठी प्रेरणा ग्राम विकास संस्थेने एकल महिलांच्या प्रश्नांवर काम केले. गावातील महिलांनी शेती करता पारंपरिक बियाणे जतन केले आहे. एकल महिलांना ग्रामपंचायतीत प्रतिनिधित्व मिळावे यासाठी त्यांनी संघर्ष केला आणि आज अनेक गावांमध्ये एकल महिलांच्या हस्ते झेंडावंदन केले जाते. हा एक अभिमानाचा क्षण आहे. या महिलांना आम्ही त्या प्रशिक्षणातून जे शिकवलं त्या महिलांनी ते आपापल्या घरी करून बघितलं. आणि या प्रयत्नामुळे एक महिलांचा विषय झालं की त्यांचा शेतीतला खर्च कमी झाला आणि जास्त जी सुपीकता शेतजमिनीची कमी झाली होती ती वाढायची मदत झाली. आणि त्यांना असं वाटतं की आता आम्ही सक्षम झालो, म्हणजे हे आम्ही जे दुसऱ्याच्या भरोशावर शेती करत होतो का ती शेती ही आमची स्वतःची झाली आणि आम्ही जे स्वतः शेती निर्णय घेऊ तो शेतातला निर्णय आमचा असेल. आणि या महिला बरं असंही होतं की बऱ्याच वेळा असं होतं की महिला शेतामध्ये कष्ट भरपूर करायच्या, पण प्रत्येक वेळेस जेव्हा माल निघतो शेतामधला तो फक्त पुरुषांनी विकायचा. आर्थिक व्यवस्थेमध्ये याचा सहभाग फार कमी होता. मग या महिलांना आम्ही अभ्यास सहली नेल्या महिलांच्या. आणि या महिलांना समजून सांगितलं की आपला कापूस, आपला जो माल पिकवतो आपण शेतामध्ये कष्ट करून कुठं विकला जातो. आणि मग या महिला स्वतः तयार झाल्या. आणि आता या संस्थेच्या कामामुळं असा परिणाम झाला की आमच्या सगळ्या महिला आपला पिकवलेला माल, शेतात कष्ट करून पिकवलेला जो माल आहे तो स्वतः बाजारात आणून विकतात. या संस्थेने दिव्यांग व्यक्तींना आर्थिक आणि सामाजिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी 385 दिव्यांगाचे गट स्थापन केले. मुलाच्या आवडीनं बोलायची, घराच्या बाहेर राहते नाही, कुठं जाणार आहोत मी घेऊन. त्यांना शासकीय योजना मिळवून देऊन त्यांच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडवले. हे काम आजही सुरू आहे, निरंतर आणि अविरत. महिलांना सक्षम बनवणे, त्यांना समाजात मानाचे स्थान मिळवून देणे हेच प्रेरणा ग्राम विकास संस्थेचे ध्येय आहे.